लर्न विथ मिस्टर के विस्पुते इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये मी कन्हैया पुष्पानिंबा विस्पुते श्री विनायक माध्यमिक विद्यालय जोगेश्वरी आपले मनपूर्वक स्वागत करतो. यात आपण इंग्रजी लेखनातील एक असा घटक अभ्यासणार आहोत जो तुमच्या पॅराग्राफला एकदम जोडलेला आणि प्रभावी बनवतो आणि तो म्हणजे कोहिजन. आणि हो, हा तर पहिला टप्पा आहे, कारण पुढच्या व्हिडिओत अभ्यासणार आहोत कोहिरन्स म्हणजे विचारांची सुसंगती आणि पॅराग्राफमधील मिनिंगचं जाळं. तर चला वेळ न दवडता सुरुवात करूया. कोहिजन, द पॉवर ऑफ कनेक्शन इन रायटिंग. कोहिजन म्हणजे एखाद्या मजकुरातील किंवा वाक्यातील व्याकरणीय आणि शब्दसंपत्तीवर आधारित जोडणी, जी मजकुराला एकत्र ठेवते आणि त्याला एकसंग सुसंगत अर्थपूर्ण बनवते. कोहिजन मीन्स द ग्रॅमॅटिकल अँड लेक्सिकल लिंकिंग विथ इन अ टेक्स्ट ऑर सेंटेन्स दॅट होल्ड्स इट टुगेदर अँड गिव्स इट मिनिंग. आता अभ्यासूया आपल्या लेखनाला एकत्र बांधणारे कोहिसिव्ह डिव्हायसेस. नंबर 1 प्रोनाउन्स, नंबर 2 कंजक्शन्स, नंबर 3 ॲडव्हर्ब्स, नंबर 4 रिपिटेशन, नंबर 5 सिनॉनिम्स, नंबर 6 सबस्टिट्यूशन्स, नंबर 7 इलिप्सिस. सुरुवातीला अभ्यासूया पहिलं कोहिसिव्ह डिव्हाइस प्रोनाउन्स. वाक्यात आधी उल्लेख केलेल्या गोष्टीकडे निर्देश करतात. रिपिटेशन टाळणे, पॅरेग्राफ एक संबंध ठेवणे हे कार्य प्रोनाउन्स करतात. वंश बॉट अ कार, ही लव्ज इट. या वाक्यात वंश या नावाचे रिपिटेशन टाळण्यासाठी दुसऱ्या वाक्याची सुरुवात वंश या नाऊनने न करता ही या प्रोनाऊनने केलेली आहे. आता आपण पर्सनल प्रोनाउन्स कोणकोणते ते पाहूया. आय, मी, वी, अस, यू, ही, हिम, शी, हर, इट, इट्स, दे, देम. नंतर पाहू आपण पजेसिव्ह प्रोनाउन्स. त्याच्यामध्ये आहे माइन, युअर्स, हिज, हर्स, इट्स, अवर्स, देअर्स, एटसेट्रा. त्यानंतर पाहू आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. त्याचं आहे धिस, दॅट, दीज, दोज. त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन्स हू, हुम, हुज, विच, दॅट. त्यानंतर इनडेफिनिट प्रोनाउन्स समवन, एनीवन, एव्हरीवन, नोबडी, समबडी, समथिंग, एनिथिंग. त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स हू, whom, whose, which, that, when, where, why आणि how. नंतरचं डिव्हाइस पाहू आपण कंजक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय. वाक्य किंवा कल्पना जोडण्यासाठी वापरले जाणारे शब्द. आय वॉन्टेड टू गो बट इट वॉज रेनिंग. आय वॉन्टेड टू गो आणि इट वॉज रेनिंग हे दोन वाक्य जोडण्याचे काम बट या कंजक्शनने केलेलं आहे. यात ॲडिटिव्ह म्हणजे वाक्य जोडणारे कंजक्शन्स आहेत. अँड, अल्सो, मोरोव्हर, बिसाइड्स, इन ॲडिशन. त्याच्यानंतर ॲडव्हर्सेटिव्ह म्हणजे विरोध दर्शवणारे कंजक्शन्स. यात आहे बट, एट, हाऊएव्हर, अल्दो, व्हेरॅज इत्यादी. नंतरचे कंजक्शन आहे कॉझल, कारण आणि परिणाम दर्शवणारे. बिकॉज, सो, देअरफॉर, दज, हेन्स. त्यानंतर टेम्पोरल म्हणजे वेळ दर्शवणारे कंजक्शन्स. यात आहे व्हेन, व्हाईल, बिफोर, आफ्टर, देन, अंटिल. नंतरचं डिव्हाइस पाहू आपण ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणे. हे वाक्य जोडण्याचे कार्य करतात, वाक्यातील संबंध दर्शवतात किंवा विचारांचा प्रवाह दाखवतात. आय वर्कड हार्ड, देअरफॉर ही सक्सिडेड. ही वर्कड हार्ड आणि ही सक्सिडेड हे दोन वाक्य जोडण्याचे काम देअरफॉर या ॲडव्हर्बने केलेले आहे. आता अभ्यासू कोणकोणते ॲडव्हर्ब्स आहेत ते. पहिलं आहे टाईम म्हणजे वेळ. त्यात आहेत देन, आफ्टर, लेटर, दॅट, नेक्स्ट, मीनवाईल. त्याच्यानंतर प्लेस म्हणजे ठिकाण. हिअर, देअर, ॲबो, बिलो. त्याच्यानंतर आहे कॉज किंवा इफेक्ट म्हणजे कारण आणि परिणाम दर्शवणारे. त्याच्यात आहे देअरफॉर, दज, हेन्स. त्याच्यानंतर ॲडिशन म्हणजे जोडणी करणारे. मोरोव्हर, बिसाइड्स, फर्दर, मोर. त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोध दर्शवणारे. हाऊएव्हर, नेव्हरलेस, अदरवाईज. नंबर 4चं डिव्हाइस आहे रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. एखादा शब्द किंवा फ्रेज पुन्हा वापरून पॅरेग्राफ किंवा वाक्यामध्ये कंटिन्युटी राखणे, एक संगता निर्माण करणे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी ऑलवेज पेज. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. एज्युकेशन शेप्स अवर फ्युचर. वरील वाक्यात अनुक्रमे वाक्यांमध्ये कंटिन्युटी राखण्यासाठी ऑनेस्टी आणि एज्युकेशन या शब्दांचे रिपिटेशन केलेले आहे. नंतरचं डिव्हाइस आहे सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द.
आधीच्या वाक्यात वापरलेल्या शब्दाच्या अर्थाशी दुसऱ्या वाक्यात समानार्थी शब्द वापरून रिपिटेशन टाळणे, वाक्य व पॅराग्राफमध्ये व्हरायटी, सुसंगत अर्थ कायम ठेवणे हे कार्य सिनॉनिम्स करतात. द चाइल्ड वॉज हॅपी, द लिटल बॉय वॉज जॉयफुल, शी इज इंटेलिजंट, हर माइंड इज व्हेरी ब्राईट. पहिल्या वाक्यात हॅपी आणि जॉयफुल हे, दुसऱ्या वाक्यात इंटेलिजंट आणि ब्राईट हे सिनॉनिम्स वापरलेले आहेत. नंतर बघू नंतरचे डिव्हाइसेस. सबस्टिट्यूशन्स म्हणजे प्रतिस्थापना. एक शब्द दुसऱ्याने बदलून पुनरावृत्ती टाळणे. आय नीड अ पेन, डू यू हॅव वन. वरील वाक्यात पेन या शब्दाऐवजी वन सबस्टिट्यूट वर्ड वापरलेला आहे. पूर्वी बोललेल्या शब्दाची किंवा क्लॉजची जागा घेणे, रिपिटेशन टाळणे, पॅराग्राफ एकसंग ठेवणे हे कार्य सबस्टिट्यूशन्स करतात. त्यात आहेत वन, वन्स, डू, डज, डीड, सो, नॉट, देअरफॉर, सच, सच अ, एल्स, ऑदर, ऑदर्स, द सेम, सिमिलर, ॲज, टू, आयदर, नायदर इत्यादी. हे वाक्यात किंवा पॅराग्राफमध्ये सबस्टिट्यूशनचे कार्य करतात. शेवटच्या एलिप्सिस म्हणजे वगळणे. काही शब्द न लिहिता अर्थ स्पष्ट ठेवणे. ही कॅन सिंग बेटर दॅन आय. या वाक्यात कॅन सिंग हे शब्द वगळले आहेत तरी वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो. पूर्वी बोललेल्या गोष्टीचा संदर्भ देणे, रिपिटेशन टाळणे, अर्थ स्पष्ट ठेवणे हे कार्य एलिप्सिस करतात. त्यात आहेत सो, टू, अल्सो, आयदर, नायदर, सेम, सिमिलर, सच, दॅन हे प्रमुख आहेत. पण कंटेक्स्टनुसार ॲज, बिफोर, देअर, हिअर, इनफ, सो ॲज, सच अ सारखे शब्दही वापरले जातात. तर मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो, यात आपण समजून घेतलं की कोहिजन म्हणजे विचारांना जोडणारी ताकद. असाच पॅराग्राफमध्ये विचारांची सुसंगता आणि लॉजिक कसा ठेवायचा हे सखोलपणे शिकवणारा टॉपिक अर्थात कोहिरन्स पुढच्या व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमचं मत सांगा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप इम्प्रूव्हिंग अँड कीप इन माइंड वर्ड्स कनेक्ट व्हेन थॉट्स आर क्लिअर. पुढच्या व्हिडिओत भेटूया कोहिरन्स या टॉपिक सोबत. तोपर्यंत गुड डे, बी हॅपी.